लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे पार्थ हा झोपलेला असतो तेव्हा त्याला अचानकच मध्यरात्री जाग येते. मग आता जाग आल्यानंतर बाजूला हात फिरून पाहतो, पण तिथे पाहिल्यानंतर त्याला मात्र काव्या कुठेच दिसत नाही. मग काव्या पडद्याच्या आड उभी असते आणि काहीतरी खात असते. म्हणून पार्थ उठून काव्या काव्या करून आवाज देत तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतो. काव्या इथे बर्फाचे क्यूब्स खात असते. तिला बर्फ खाण्याचे डोहाळे लागलेले असतात. पार्थ जेव्हा तिच्याकडे पाहतो तेव्हा काव्या पटकन तो बाऊल पाठीमागे लपवत असते. मग पार्थ तिला विचारत असतो, काव्या काय करताय हे तुमच्या हातामध्ये काय आहे? तुम्ही काय खाताय काव्या, खरं खरं सांगा, काय आहे तुमच्या हातामध्ये? असं तो तिला विचारत असतो. पण तेव्हा काव्या म्हणत असते, नाही, मी काहीही खात नाही. मग आता पार्थ म्हणत असतो, काव्या खोटं बोलू नका माझ्याशी, काय आहे बघू बरं जरा. मग आता तो तिच्या पाठी धावतो तर काव्यासुद्धा पुढे पुढे धावत असते. आणि त्यावेळेला पार्थ म्हणत असतो, सावकाश सावकाश, काय करताय काव्या, प्लीज जरा शांत बसा ना. असं म्हणून तो आता काव्या हाताला लागत नसते, त्यामुळे आहे त्याच ठिकाणी बसून पोटात दुखते असा विचार करत असतो. आणि म्हणत असतो, बहुतेक मिसळमुळे आणखीनच डॅमेज झाला आहे. काव्या म्हणत असते, हो, होतं असं कधी कधी. मग आता लगेचच काव्या त्याच्या बाजूला बसते आणि काव्याने पाठीमागे तिच्या मिसळ जो काही बर्फाच्या क्यूबचा बाऊल आहे तो लपवलेला असतो. आणि तो बाऊल लपवल्यानंतर पार्थ आता तिच्या हातातून तो बाऊल काढून घेतो आणि तिला म्हणत असतो, काव्या तुम्ही हे काय करताय? तुम्ही चक्क इथे बर्फ खाताय का? तेव्हा कधीपासून खाताय? त्यावेळेला काव्या म्हणत असते, झाले 4 दिवस झाले. 4 दिवस झालं तुम्ही मध्यरात्री उठून असा बर्फ खाताय? हो, मी बर्फच खाते. कारण मला पार्थ, काय सांगू तुम्हाला, बरोबर 2 वाजले ना तर बर्फ खाण्याचे डोहाळे लागायला लागलेले आहेत. मला कळतच नाही काय करावं, म्हणून मग मी बर्फ खाते. बहुतेक ना देशमुख, मी बर्फ का खाते कळते का? तुम्हाला ना ही रूम एवढी एसीची थंड लागते ना, त्यामुळे सुद्धा मला सुद्धा बर्फ खाण्याची इच्छा होत आहे. मग आता पार्थ पटकन तो बर्फाचा बाऊल काढून घेतो आणि म्हणत असतो, नाही हा काव्या, अजिबातच आता बर्फ वगैरे काही खायचा नाही आहे. अशामुळे बाळाला आणि तुम्हाला सुद्धा, दोघांना सुद्धा सर्दी होईल. आणि जर तुम्हाला सर्दी झाली आणि तुम्ही शिंका वगैरे आल्या ना तर बाळ आपलं पोटातलं हलेल ना. अजिबातच नाही, मी तुम्हाला बर्फ वगैरे काहीही खाऊ देणार नाही. तेव्हा काव्या म्हणत असते, काय करताय? अहो असं करू नका ना, वेड्या आहात का तुम्ही? मग आता इथे पार्थ म्हणत असतो, एवढ्या मध्यरात्री उठून तुम्ही असं किचनमध्ये जाऊ नका ना. भूतांची वगैरे तुम्हाला भीती वाटत नाही आहे का एवढ्या रात्री जायची? आणि असं मध्यरात्री कोण फिरतं? मग आता काव्या म्हणत असते, एकतर मी फिरते आणि जीवासुद्धा असाच मध्यरात्री 2 वाजता तो सुद्धा फिरतो. 4 दिवस मी बर्फ खायला गेले, पण मला त्या 4 दिवसातून तो 2 वेळा बाहेर फिरताना दिसला. असं आता इकडे काव्या पार्थला सांगत असते. आणि त्यावर तो म्हणत असतो, का जीवा तुम्हाला बाहेर 2 वाजता दिसला? हो, बाकीच्यांचं काय माहिती नाही, पण जीवाचं काहीतरी चाललंय हे मात्र नक्की. आता ही गोष्ट पार्थला सांगितल्यानंतर पार्थला सुद्धा थोडासा धक्काच बसतो, की नेमकं जीवा बाहेर 2 वाजता काय बरं करत असेल, असा विचार त्याच्या मनामध्ये सुद्धा येत असतो. मग आता पुन्हा ती गोष्ट बाजूला ठेवून पार्थ म्हणत असतो, बरं काव्या ऐका ना, असं भूतासारखं बाहेर फिरत जाऊ नका, भूत वगैरे येतील आणि भीती नाही का वाटायची. मग काव्या मुद्दामच म्हणत असते, इथे माझ्या बाजूला एवढं मोठं भूत झोपलेलं असताना मला दुसऱ्या भूतांची काय बरं भीती? आणि दुसरं भूत येऊन मला काय बरं करणार आहे? काहीही करणार नाही दुसरं भूत माझ्यासोबत येऊन, असं काव्या मुद्दामच बोलत असते. मग आता तो म्हणत असतो, झोपा गुपचूप. आता पार्थ आणि काव्या दोघेही जण झोपतात. काव्याला असं वाटतं की पार्थ बहुतेक झोपलाय, त्यामुळे ती पुन्हा उठते आणि बर्फ घेण्याच्या नादामध्ये असते. पण तेवढ्यातच पार्थ डोळे बंद करूनच तिला म्हणत असतो, काय चाललंय काव्या, तुम्हाला मी झोपा म्हणून सांगितलेलं आहे ना, तर मग गुपचूप झोपायचं आहे, समजलं का? झोपा पटकन. मग आता काव्या उठलेली पुन्हा झोपते. आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ झालेली असते आणि नंदिनी सकाळी सकाळी आवरूनच इथे जिन्यामध्ये येऊन बसलेली असते. सगळं काही व्यवस्थितीने आवरलेलं असतं आणि एकटक इथे विचार करत बसलेली असते. तेवढ्यातच आता जीवा येतो. आता जीवा आल्याबरोबर तो जिमला चाललेला असतो. मग आता तो नंदिनीला म्हणत असतो, काय झाले नंदिनी, अशी तू इथे ह्या वेळेला का बरं बसलेली आहे? सगळं काही ठीक आहे ना? तुझी तब्येत वगैरे पण ठीक आहे ना? तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही, काही नाही जीवा, मी ठीक आहे, पण मला तुमचे डोळे असे लाल झालेले आणि त्याचबरोबर तुमची झोप न झाल्यासारखं का बरं वाटते? काय झालं आहे जीवा, सगळं काही ठीक आहे ना?
जीवा म्हणत असतो, हो अगं सगळं ठीक आहे. आणि तुला असं का वाटतंय? मला असं वाटतंय की तुम्ही थकलात, अस्वस्थ आहात, असं म्हणत म्हणत जीवा खालची पायरी उतरलेला असतो. मग आता नंदिनी त्याला मुद्दामच म्हणत असते, आणखी किती उतरणार आहात जीवा? म्हणजे नाही म्हणजे पायऱ्या संपल्या ना, आणखी खाली किती उतरणार आहात? त्यावर जीवा म्हणत असतो, हो असं काही नाही गं. तुम्ही जिमला चाललात का? हो मी जिमला चाललो आहे. मग आता नंदिनी म्हणत असते, खरं सांगताय ना जीवा तुम्ही? म्हणजे तुम्ही माझ्यापासून काही लपवत नाही आहात ना? काही जर तुम्ही लपवत असाल ना तर प्लीज माझ्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करा हा जीवा. माझ्यापासून कोणतीही गोष्ट तुम्ही लपवून ठेवू नका. मग आता जीवा म्हणत असतो, वेडी का नंदिनी? मी तुझ्यापासून कोणती गोष्ट लपवून ठेवणार आहे? हे बघ असं काहीही नाही आहे. मी तुझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवत नाही आहे. मग आता मी जिमलाच चाललो आहे ना. मग आता हे सगळं झाल्यानंतर नंदिनी म्हणत असते, नक्की ना जीवा? तुम्ही खरंच माझ्यापासून कोणतीच गोष्ट लपवत नाही आहात ना? नाही नंदिनी, असं काहीही नाही आहे. फक्त मी थकलो आहे ना, त्यामुळे तुला कदाचित असं वाटत असेल, बाकी काहीही नाही आहे. आणि त्यावर नंदिनी म्हणत असते, ठीक आहे असंच असावं, बाकी माझं म्हणणं काहीही नाही आहे. मग आता जीवा तिथून जिमला निघून जातो. जेव्हा जीवा तिथून जिमला निघून जातो त्यावेळेला मात्र नंदिनी म्हणत असते, खरं तर आजसुद्धा जीवा मी तुम्हाला सगळ्या गोष्टी विचारण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला आहे, पण आजसुद्धा तुम्ही मात्र माझ्याशी काहीही बोलला नाही आहेत. पण आता मी शांत बसणार नाही, सगळं मी शोधून काढणार आहे, असं ती बोलत असते. त्याचसोबत आपण पाहतो इकडे मानिनी मस्त नाचत असते आणि गाणे ऐकत ऐकत इथे ती चहा स्वतःसाठी बनवायला ठेवत असते. तेवढ्यातच नंदिनी येते आणि नंदिनी मानिनीकडे पाहते तेव्हा तिला धक्काच बसतो. आनंदसुद्धा तेवढाच झालेला असतो की मानिनी अशा पद्धतीने नाचत आहे म्हणून. मग आता इकडे नंदिनी हसत असते आणि म्हणत असते, काय हे आई, खरंच तुम्हाला असं एवढ्या आनंदात आणि नाचताना पाहून खरंच फार आनंद झाला बरं का. म्हणजे तुम्हाला डान्सची एवढी आवड आहे तर तुम्ही एखादा डान्स क्लास का बरं जॉईन करत नाहीत? काही ह्या नंदिनी उगाचच आपलं. नाही म्हणजे आई अगदीच तसं प्रॉपर डान्स वगैरे शिकण्यासाठी असं काही नाही, पण तरीसुद्धा मी म्हटलं तुम्हाला एवढी आवड आहे तर तुम्ही डान्स क्लास नक्की जॉईन करू शकता ना. म्हणजे आपली आवड जपायला काय जाते? नाही गं तसं काही नाही, सगळी कामं आवरून झालीत ना, मस्त इथे स्वतःसाठी चहा बनवत होते आणि म्हणून म्हटलं चला मला खरं तर गाणे ऐकता ऐकता एकाद दुसरे स्टेप करायला आवडते म्हणून, बाकी काही नाही आहे. पण नाही त्यात वेड्यासारखं किंवा असं चुकीचं काही नाही आहे. खूपच आनंदाची गोष्ट आहे ना, हे तर खरंच चांगली गोष्ट आहे. बरं ऐक ना, तू चहा घेणार आहेस का? नाही आई मी चहा घेत नाही आहे, गोड मी खात नाही, तुम्हाला माहिती ना. बरं बरं ठीक आहे. अगं मी काय विचार करत होते, मस्त गोड असे पाकातले लाडू वगैरे कशाचे तरी बनवावं, गोड घरामध्ये काहीच नाही आहे ना. आई त्यापेक्षा आपण ओट्सचे लाडू बनवूया का? नंदिनी, ओट्सचे लाडू? बाई हो आई चालेल ना. हो आता कसं आहे ना, काव्याची सुद्धा चोरवटी आहे म्हणून म्हटलं आता तयारी करावी आणि त्याचबरोबर तुलासुद्धा गोष्टी पुढे करायच्याच आहेत ना, आणि पुढच्या वेळी तुलासुद्धा उपयोगाला येईल ना. माझ्यासाठी का बरं आई? म्हणजे मला नाही समजलं. अगं असं काय करतेस नंदिनी, वेडी आहेस का? मला तर असं वाटतंय ना, काव्याच्या प्रेग्नेन्सीमध्ये आणि तिचे लाड करता करताना तू स्वतःची प्रेग्नेन्सी विसरूनच चाललेली आहेस. तुला तर तुझ्या प्रेग्नेन्सीचं भानच राहत नाही आहे. काय बाई नंदिनी असं करू नकोस. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो आई, नाही नाही माझ्या आहे गोष्टी लक्षात, पण मी काय म्हणते, आता तुझी काव्याची चोरवटी झाली ना त्यानंतर एका महिन्यानी तुझीसुद्धा चोरवटी आहेच ना, विसरलीस की काय गं तू? नंदिनी म्हणत असते, नाही नाही आई तसं काही नाही आहे. तेवढ्यातच काव्या तिथे येते आणि काव्या नंदिनीच्या खांद्यावर हात टाकून उभी असते आणि म्हणत असते, आई नंदिनी ताई येते, ती कशी विसरेल? पण आई मी काय म्हणते ऐका ना, आपण दोघींची सुद्धा चोरवटी एकदमच करायची का? दोघींची सुद्धा चोरवटी एकदमच केली तर मग मजा येईल ना. आपण ते नक्कीच करूया असं काव्याचं म्हणणं असतं. मग आता मानिनी म्हणत असते, ए अगे वेड्या आहात का तुम्ही? उलट घरामध्ये डबल धमाका, डबल आनंद, डबल सेलिब्रेशन करण्याची संधी आयती मिळते ना, तर मग उगाचच कशाला हे सगळं काही करायचं आहे? आणि कशाला उगाचच एकदाच दोघींची एकत्र चोरवटी करायची? नको नको. तेव्हा मानिनी हे सगळं बोलल्यानंतर काव्या म्हणत असते, हो आई तुम्ही अगदी बरोबर बोलताय. खरं तर बरं देशमुख गेले का? हो बाई तुझा देशमुख खरं तर निघून गेला आहे, पण तुला सांगू का, तुझा देशमुख निघून जाताना तो ना आजही डबा तसाच विसरून गेला आहे. हो आई. बरं ऐका ना, तुम्ही डबा भरून ठेवा, मी जाते त्यांचा डबा घेऊन. बरं बरं ठीक आहे. मग आता मानिनी आणि त्याचसोबत नंदिनी ह्या दोघीजणी बोलत असतात.
थोड्या वेळाने मानिनी निघून जाते. पण आता इथे नंदिनीला मात्र विचार येतो की आता काव्याची चोरओटी झाल्यानंतर माझ्या चोरओटीचं आणि त्या सगळ्या गोष्टीचं काय आणि कसं हे तर आता तिला समजतच नसतं. दुसऱ्या बाजूला काव्या डबा घेऊन ऑफिसमध्ये जात असते. तिथे गेल्याबरोबर काकांना विचारते, काय काका, लंच ब्रेक झाला नाही ना आणखी? अहो काव्या मॅडम, तुम्ही इथे कशा काय? मी ना पार्थ डबा विसरून आले, त्यांना डबा द्यायला आले होते. अहो पण पार्थ सर ऑफिसमध्ये नाही आहेत. काय? हो, आज ना एका ठिकाणी मीटिंग आहे आणि तिकडेच ते लंचला गेलेत. काय सांगताय? कुठे गेलेत माहिती आहे का? हो, हे बघा ऑफिसच्या ग्रुपवर ना त्यांनी लोकेशन शेअर केलं होतं. हल्ली ना पार्थ सर बाहेरचं जरा जास्तच खातात, घरचं ना कमी खातात बघा. डबा पण नेहमी तसाच असतो आणि त्यांना बाहेरचं हल्ली फारच आवडायला लागले. मग आता काव्या म्हणत असते, बरं बरं ठीक आहे, तुम्ही मला हे लोकेशन शेअर करा, मी जाते तिकडे. मग आता काव्या त्या लोकेशनवर जाऊन पोहोचत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जीवा आता जिमवरून घरी आलेला असतो. जेव्हा घरी येतो तेव्हा थोडासा अस्वस्थ असतो. मग आता कोणीही आपल्याला काही प्रश्न विचारू नये, तू कुठे गेलतास, काय झालं, मग त्यासाठी आपण व्यवस्थित तयारी केली पाहिजे. म्हणूनच आता जीवाना इथे स्वतःच्या चेहऱ्यावर आणि त्याचबरोबर टी शर्टवर पाणी मारत असतो आणि हे सगळं काही नंदिनी बाजूला उभी राहून पाहत असते की जीवा कशा पद्धतीने बॉटलमधलं पाणी टी शर्टवर आणि त्याचबरोबर चेहऱ्यावर थापत आहे. आता जीवा हे सगळं काही केल्यानंतर खोलीकडे जायला निघालेला असतो. मग तेवढ्यातच नंदिनी अचानकच समोर येऊन उभी राहते आणि नंदिनी म्हणत असते, काय हे आलात का जिमवरून? काय झालं घाबरायला? जीवा म्हणत असतो, अगं अशी अचानकच एकदमच समोर उभी राहिलीस, मग त्यानंतर माझी घाबरच होणार आहे ना. ऐका ना, जिमला गेला होतात? हो बघ ना, आज ना माझ्या ट्रेनरनं ना माझ्याकडून खूप वर्कआउट करून घेतला बरं का. एवढं दमवलंय म्हणून काही विचारू नको. मग नंदिनी म्हणत असते, दिसतंच आहे ते, ह्या चेहऱ्यावर आलेल्या घामावरून आणि त्याचबरोबर एवढा टी शर्ट ओढला झाला आहे त्या सगळ्या गोष्टीवरून दिसतंच आहे ना. मग त्यानंतर तिला रिकॅप आठवतो की कशा पद्धतीने जीवाने स्वतःच्या टी शर्टवर आणि चेहऱ्यावर पाणी मारले. बरं बरं, जा तुम्ही मस्त फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी खायला बनवते. मग आता जीवा म्हणत असतो, हो ठीक आहे, मी जातो. असं म्हणून जीवा निघून जातो. त्यानंतर नंदिनी म्हणत असते, बाद झालं जीवा, आता तर तुम्ही माझ्यासोबत काय लपवताय आणि का खोटं बोलताय हे मात्र मी शोधून राहिल्याशिवाय शांत बसणारच नाही. तुम्ही जिमला गेला होतात, पण मग खोटं का बोललात? आता ही गोष्ट मी नक्कीच इथे शोधून काढेल आजच रात्री. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो एका कॅफेमध्ये ही सर्व लोक जमलेली असतात आणि त्या कॅफेमध्ये आज इथे खूप छान असं एक प्रोजेक्ट झालेलं असतं आणि त्या प्रोजेक्टच्या वेळी इथे पार्थने सगळ्या स्टाफला सांगितलेलं असतं की मी तुम्हा सर्वांना पार्टी देईल. मग आता पार्थ त्याच संदर्भात बोलत असतो आणि स्पेशली आज दिव्याचा वाढदिवससुद्धा आहे, त्यामुळे डबल धमाका आहे असं पार्थ म्हणत असतो. आता असं म्हटल्याबरोबर तुम्ही सगळेजण एन्जॉय करा, मस्त जेवण वगैरे करा आणि त्यानंतर दिव्याच्या वाढदिवसाचा केक कट केलेला असतो. आता पार्थ म्हणत असतो, चला एन्जॉय करा. मग आता इकडे दुसऱ्या बाजूला पार्थ आणि दिव्या तिथेच असतात. त्याच वेळेला इकडे आपण पाहतो त्याच स्टाफमधल्या एका एम्प्लॉईला फोन आलेला असतो. त्यामुळे ती फोनवर बोलण्यासाठी थोडीशी त्याच कॉफी शॉपच्या बाजूला जाऊन बोलत असते. तेवढ्यातच तिथे आता काव्या येते. आता काव्या तिथे आल्याबरोबर इकडे ती म्हणत असते, काव्या मॅडम तुम्ही इथे? मग आता ती म्हणत असते, हो मी इथे आलेले आहे. अरे वा, इथे तुम्ही आहात म्हटल्यावर सगळा स्टाफ इथेच असणार बरोबर की नाही? तेव्हा ती मुलगी म्हणत असते, मॅडम मला तुम्हाला बरं झालं भेटला. त्या दिवशीच मला ना घरी जेव्हा सगळ्या स्टाफला बोलवलं होतं ना, त्याच दिवशी हे सगळं काही दाखवायचं होतं पण वेळच नाही मिळाला. मग आता तुम्ही आलेला आहात ना म्हणून हे दाखवते. मग आता ती मुलगी काव्याला त्या मोबाईलमधले फोटो दाखवते आणि म्हणत असते, बघा हे मॅडम. तेव्हा काव्या म्हणत असते, एक मिनिट, कदाचित हे मीटिंग आणि त्याचबरोबर PPT वगैरे बनवताना किंवा आणखी काही गोष्टीचे हे फोटो असतील. मला माझ्या पार्थ देशमुखांवर पूर्ण विश्वास आहे आणि ह्या अशा फोटो दाखवण्याने काही होणार नाही. पार्थ हे फक्त माझे आहेत आणि ते कधीही पाय घसरणार नाही आहेत आणि अशा ह्या दिव्यासारख्या मुलीला तर कधीच मिठी मारणार नाही आहेत. त्यावर ती मुलगी म्हणत असते, आम्हाला पार्थ सरावर तुमच्याहीपेक्षा जास्त विश्वास आहे. तुमचा जसा आहे ना तसाच आमचा पार्थ सरावर विश्वास आहे. पण समोरची व्यक्ती जर स्वतःहून गळ्यात पडत असेल तर, समोरची व्यक्ती समोरहून पार्थ सरांना मिठी मारत असेल तर ह्या गोष्टी आपण इग्नोर करून चालणार नाही आहेत ना. असं म्हटल्याबरोबर आता मात्र काव्याच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकलेली असते. आता मॅडम माझं सांगायचं काम होतं, बाकी तुम्हाला जो काही तुमचा निर्णय घ्यायचा आहे ना तो तुम्ही घेऊ शकता. असं म्हणून ती मुलगी तिथून निघून जाते. काव्याच्या मनामध्ये मात्र कुठेतरी जाऊन संशयाचं घर निर्माण झालेलं असतं
आणि त्यामुळे ती खरंच त्याच दृष्टिकोनातून आता विचार करू लागलेली असते. इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता देशमुखांच्या घरामध्ये खूपच खेळीमेळीचं वातावरणसुद्धा तयार झालेलं असतं. पण आता इथे नंदिनी ही तिच्या खोलीमध्ये असते आणि खोलीमध्ये असताना ती विचार करत असते, नाही, मला असा विचार करून चालणार नाही आहे. मी त्या दिवशीसुद्धा बरोबर ओळखलं होतं, जेव्हा बरोबर 2 वाजता गेले होते आणि जेव्हा ते परत आले ना, त्यावेळेला मात्र त्यांच्या पायाला खूपच जास्त माती आणि धूळ होती. अगदी बरोबर आहे. पण आज रात्री मात्र मी शांत बसणार नाही. आजची रात्र मी ते सगळं सत्य शोधून काढणारच आहे. जीवा नेमके मध्यरात्री 2 वाजता कुठे जातेत, काय करतेत हे मला शोधून काढायचंच आहे, असा नंदिनी विचार करते. पण जर रात्री मध्यरात्री 2 वाजता मला झोप लागली आणि मी उठलेच नाही तर काय करायचं? आणि जीवा माझ्यासोबत का बरं खोटं बोलत असतील? नाही नाही, आमची एक टीम आहे. मग मला हे सगळं काही समजलंच पाहिजे. म्हणून नंदिनी एक घुंगरू घेते, ते घुंगरू दोरीला बांधत असते आणि त्यानंतर म्हणत असते, आता हीच गोष्ट मला जीवाचं सत्य शोधण्यासाठी मदत करेल. आणि त्यानंतर ती आता दरवाजाच्या कडीला ते घुंगरू अडकवते, जेणेकरून जीवाने दरवाजा उघडला आणि गेला तर तिला त्या घुंगराच्या आवाजाने तरी कमीत कमी जाग येईल. म्हणूनच नंदिनी हे सगळं काही करत असते. जीवा, आता मात्र तुम्ही माझ्यापासून जास्त वेळ इथे खोटं लपवू शकत नाही आहेत. मी पण नंदिनी आहे जीवा, आणि मी सुद्धा बघते आता की तुम्ही माझ्यापासून हे खोटं कसं लपवताय आणि काय करताय ते. आता इकडे नंदिनी दरवाजा लावलेला असतो, तेवढ्यातच दरवाजा वाजण्याचा आवाज येतो. आता दरवाजा ह्या वेळेला कोण बरं वाजत असं असा नंदिनी विचार करते, पण मिथुन काका बाहेरून असतो. मिथुन काका म्हणत असतो, नंदिनी नंदिनी दरवाजा उघड ना. अगं झोपलीस की काय नंदिनी? त्यावर नंदिनी म्हणत असते, नाही मिथुन काका बोला ना. अगं काही नाही, इथे जवळच देवीचं मंदिर आहे ना, आणि त्या मंदिरामध्ये आपल्या सर्वांच्या आयुष्यासाठी, भविष्यासाठी, त्याचबरोबर तुम्हा दोघींच्याही बाळासाठी प्रार्थना करायला गेलो होतो, बस एवढंच. तेव्हा नंदिनी म्हणत असते, अच्छा असं आहे का? मग तोच तुझ्यासाठी प्रसाद द्यायला आलो होतो. आता मिथुन काका येतात आणि म्हणत असतात, जेव्हा मी तिथे गेलो होतो ना मंदिरात, त्यावेळेला ना जीवा जिमच्या वरच्या जिन्यावर होता आणि जिथे की डान्स क्लास आहे ना तिथे तो होता. आणि त्याबरोबर तुला एक गोष्ट सांगू का? म्हणजे तो ना तिथे रडत होता. मी त्याला विचारलं की काय झालंय जीवा म्हणून, आणि तेव्हा तो म्हणायला लागला की नाही काही नाही झालं. मग मी त्याला पुन्हा विचारलं की रडतोयस का? तेव्हा तो म्हटला की वडापाव खाल्ला होता त्यामुळे तो तिखट लागला आणि त्यामुळे कदाचित डोळ्यात पाणी आलं. पण मग मी विचार केला, असं जिमला जाताना कोण बरं वडापाव खात असेल? पण नंदिनी मला एक गोष्ट सांग, तुझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काही झालं आहे का? म्हणजे तुझं आणि त्याचं काही भांडण वगैरे तर नाही ना झालं? तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही हो, असं काही नाही झालेलं. का असं का विचारताय तुम्ही? नाही गं, मला तसं वाटलं. आणि तेव्हा तो काहीतरी लपवतोय आणि तिथे काय करत होता ना ते मला कळतच नाही आहे बघ. म्हणून म्हटलं एकदा तुझ्या कानावर घालावं की तुम्हा दोघांचं काही बिनसलं आहे का? तुझं आणि त्याचं काही भांडण झालं आहे का? ह्या सगळ्या गोष्टी एकदा तुला विचाराव्यात आणि मगच काय ते ठरवावं. पण मला ना समजतच नाही जीवाचं काय चाललं आहे म्हणून. नंदिनी एकदा त्याला विचारून बघ. त्यावर नंदिनी म्हणत असते, मिथुन काका तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही आत्ता ही गोष्ट सांगितली ना मला, तुम्ही निश्चिंत राहा आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं नाव कुठेही येणार नाही किंवा जीवासमोर मी तुमचं नावसुद्धा घेणार नाही, हे मात्र तितकंच खरं आहे. मग आता मिथुन म्हणत असतात, हो अगदी बरोबर बोलतेस तू नंदिनी. काय ना आपल्या जीवाची काळजी वाटते गं, म्हणून मी एवढं सगळं काही बोललोय, असं म्हणून ते आता तिला प्रसाद देतात आणि निघून जात असतात. आता ते निघून गेल्यानंतर नंदिनी म्हणत असते, जीवांचं नेमकं चाललंय काय? जिमला जातात पण कुठे जातात हे माहिती नाही आहे. आता तर जे काही आहे ना ते शोधलंच पाहिजे आणि शोधून सगळं काही सत्य समोर आणलंच पाहिजे, असा नंदिनी विचार करत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता काव्या त्या लोकेशनवर असते आणि तिला त्या एम्प्लॉईनीने बाहेर बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या असतात. त्यामुळे ती सरळ सरळ आतमध्ये येते. आता पार्थने सगळ्या एम्प्लॉईचं जेवण वगैरे झाल्यानंतर सगळ्यांना ऑफिसमध्ये जायला सांगितलेलं असतं आणि तो तिथेच थोड्या वेळासाठी थांबलेला असतो. दिव्या मात्र अजूनही गेलेली नसते. आता पार्थ तिथे थांबून ऑफिसच्या स्टाफचं जे काही बिल आहे ते पे करत असतो. तेवढ्यातच दिव्या तिथे येते. एक हातामध्ये डिश असते आणि त्या डिशमध्ये केक असतो. मग आता ती पार्थला म्हणत असते, हां घ्या ना सर. पार्थ म्हणत असतो, सॉरी दिव्या, तुम्ही आणखी गेला नाही आहेत? नाही गेले मी आणखी, पण प्लीज सर केक खा ना. पार्थ म्हणत असतो, मी गोड खात नाही. हे बघा सर, आज माझा बड्डे आहे ना, प्लीज थोडंसं तरी खा ना. हे बघा मिस दिव्या, मी खात नाही म्हणून सांगितलं ना. सर असं काय करताय? अहो आज माझा बड्डे आहे. बरं ठीक आहे, मी भरवते तुम्हाला. दिव्या ऐका ना, मी गोड खात नाही आहे.
सर प्लीज प्लीज माझा बड्डे आहे आणि तुम्ही जर केक खाल्ला ना तर मला आनंदच होईल. मग आता शेवटी दिव्याच्या बळजबरीपणामुळे पार्थला थोडासा केक खावाच लागतो. मग आता पुन्हा ती डिश समोर पकडते. पार्थ विचारत असतो, आता आणि काय? सर आता तुम्ही केक खाल्ला पण प्लीज मलासुद्धा केक भरवा ना. तुम्ही एकटेच कसा काय केक खाऊ शकता? मग आता पार्थ म्हणत असतो, अरे सर प्लीज भरवा ना. तुम्हाला सांगू का, गावी असताना जेव्हा माझा बड्डे असतो ना त्यावेळेस माझी आई माझे सगळे हट्ट लाड पूर्ण करते. आज मला माझ्या आईची फार आठवण येते. म्हणून सर प्लीज मला केक भरवा ना. मग आता इकडे दिव्या समोर डिश असते. पार्थ स्पून घेतो आणि त्या स्पूननेच तिला केक भरवत असतो. तेवढ्यातच काव्या तिथे आलेली असते आणि काव्याच्या नजरेसमोर हा सगळा काही प्रकार होत असताना काव्या मात्र अक्षरशः टाळ्या वाजवतच त्यांच्यासमोर येते. आता टाळ्या वाजवतच समोर आल्यानंतर पार्थला धक्काच बसतो. पण दिव्याला तर हेच हवं असतं, दोघांमध्ये भांडण लावायचं असतं तिला, त्यामुळे ती त्यासाठीच तर हे सगळं काही करते. आता काव्य तिथे येते आणि म्हणत असते, वा 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 देशमुख, मस्त सेलिब्रेशन चाललंय की. अरे वा, मी चुकीच्या वेळेला आले का? तेव्हा पार्थ म्हणत असतो, नाही काव्या तसं काही नाही आहे. मग आता काव्या तो टिफिन काढते आणि पार्थसमोर पकडते आणि म्हणत असते, मी इकडे मरमर करून तुमच्यासाठी टिफिन घेऊन येते. त्याचबरोबर सकाळीसुद्धा तुमच्यासाठी आई आणि मी टिफिन बनवतो आणि तुम्ही हे मस्त इकडे बाहेरचं खाताय. काय चाललंय देशमुख हे तुमचं? आणि तुम्ही बाहेरचं का आणि कशामुळे खाताय? आणि त्याचबरोबर इथे तुमचं मस्त मजा चाललेली आहे. त्याच वेळेला इकडे आता दिव्या काव्याला म्हणत असते, मॅम प्लीज तुम्ही तसा काही चुकीचा गैरसमज करून घेऊ नका. हे बघा आज माझा बड्डे आहे ना, प्लीज तुम्ही मला विश करून केक भरवा ना. मग आता काव्या तिला तिथे मध्येच हात करून अडवण्याचं काम करत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काव्या तसं काही नाही आहे, प्लीज तुम्ही गैरसमज नका करू. मग आता काव्याने तो टिफिन समोर पकडून त्याला म्हटलेलं असतं, हल्ली तुमचं बाहेरचं खाणं जरा जास्तच वाढलंय हो की नाही देशमुख? काय काय चाललंय काय तुमचं? तुम्ही असं वागताच कसे? मॅम प्लीज ऐका ना, तुम्ही प्लीज मिसअंडरस्टँडिंग करू नका ना, असं दिव्या म्हणत असते. काव्या दिव्याकडे हात करून तिला म्हणत असते, सॉरी मी तुझ्याशी एक शब्दही बोलत नाही आहे. मरमर करत तुमच्यासाठी हा डबा आणला होता, पण तुम्हाला तर बाहेरच्याच गोष्टी आवडायला लागलेल्या आहेत. आता हा डबा आपण घरीच खाऊयात, असं काव्या सरळ सरळ पार्थला म्हणत असते. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा सुद्धा भाग खूप जास्त कमाल आहे बरं का. आता इकडे मध्यरात्री 2 वाजलेले असतात. पार्थ हा बर्फाचे क्यूब घेऊन काव्याकडे आलेला असतो आणि तिला उठवत असतो. काव्याची चिडचिड होते आणि मग तो म्हणत असतो, उठा ना प्लीज काव्या, हा बर्फ खाना वितळायला लागलेला आहे. तुम्हाला बर्फ खायचे क्रेविंग होत आहेत ना, डोहायला लागलेत ना, प्लीज खा ना. मग आता हा बर्फ वितळायला लागलेला आहे पण तुमचा राग मात्र आणखी वितळत नाही आहे. त्यावर काव्या म्हणत असते, अगोदर चुका करायच्या आणि त्यानंतर स्वारी म्हणायचं हे नेहमीचंच झालंय तुमचं पार्थ. मग आता तो बर्फाचा बाऊल ती हातामध्ये घेते आणि पारच्या डोक्यावरती तो बर्फाचा बाऊल वितळलेला किंवा बर्फाचे क्यूब पारच्या डोक्यावर ओतत असते. तेव्हा मात्र आता इकडे पार्थ ते सगळं काही पाहतच असतो आणि म्हणत असतो, काव्या काव्या तुम्ही हे काय करताय? असं म्हणून आता शेवटी पार्थचं डोकं पूर्ण पाण्याने भिजलेलं असतं आणि काव्या मात्र आता इकडे झोपत असते. त्याचबरोबर आता काव्य म्हणत असते, झोपा आता, जे काही करायचं आहे ना ते तुम्ही करा. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इकडे आता जीवा बरोबर रात्रभर जागाच असतो. नंदिनी झोपली असेल ह्या विचारामध्ये असतो आणि 2 वाजलेले असतात. मग आता 2 वाजता उठतो आणि 2 वाजता उठल्यानंतर लगेचच तिथून बाहेर जात असतो. आता दरवाजा उघडतो आणि बाहेरून बंद न करता तसाच ओढून घेतो. घुंगराच्या आवाजाने नंदिनी उठते आणि त्यानंतर आता बघते तर बरोबर जवळपास 2 वाजत आलेले आहेत. मग आता तिथून जीवा निघालेला असतो आणि जीवा जात असताना आपण पाहतो की आता इकडे मात्र जी काही नंदिनी आहे, नंदिनी आता इकडे जीवाचा पाठलाग करत असते आणि जीवाचा पाठलाग केल्यानंतर जीवा मात्र आडगळीच्या खोलीमध्ये जाऊन पोहोचलेला असतो. आडगळीच्या खोलीमध्ये पाळण्याजवळ बसलेला असतो आणि पाळण्यामध्ये बसल्यानंतर आता त्या पाळण्यामध्ये एक छोटी बाहुली त्याने ठेवलेली असते आणि बाहुली ठेवल्यानंतर आता तो त्या बाहुलीला अंगाई म्हणत असतो आणि अंगाई म्हणत असताना आता नंदिनी तिथे येते आणि पाहते तर मोठा धक्का बसलेला असतो. रडत असते, तोंडावर हात ठेवून ह्या सगळ्या गोष्टी ती पाहत असते. कारण जीवा म्हणत असतो, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. आता नंदिनी जीवाला कसं सावरेल हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे.